गुड मॉर्निंग स्टुडंट्स. इयत्ता 7वीच्या मराठीच्या तासाला तुमचे हार्दिक स्वागत. मुलांनो, आजच्या तासाला आपण व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, व्याकरणामध्ये शब्दाच्या 8 जाती असतात. किती जाती असतात बरं? 8 जाती असतात. त्यामध्ये विकारी शब्द, अविकारी शब्द असे 2 भाग पडतात. विकारी शब्द ह्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, बरोबर. आणि अविकारी शब्दामध्ये क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. मुलांनो, तुम्ही विकारी शब्दांचा अभ्यास इयत्ता 6वी इयत्तेत केलेला आहे, बरोबर. त्यामध्ये नाम, नामाचे प्रकार, सर्वनाम, सर्वनामाचे प्रकार, विशेषण, विशेषणाचे प्रकार, क्रियापद अभ्यासलं आहे, बरोबर. आणि इयत्ता 7वी इयत्तेमध्ये तुम्ही क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय ह्याचा अभ्यास करीत आहोत, बरोबर. तर क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्यय ह्याचा अभ्यास आपला झालेला आहे. आजच्या तासाला आपण उभयान्वयी अव्यय व केवल प्रयोगी अव्यय ह्याचा अभ्यास करीत आहोत. मुलांनो, उभयान्वयी अव्यय व केवल प्रयोगी अव्यय ह्याला सुरुवात करण्याअगोदर आपण सुरुवातीपासून थोडक्यात उजळणी करूया, म्हणजेच विकारी शब्दापासून थोडक्यात उजळणी करूया. विकारी शब्दामध्ये पहिला आहे नाम. नाम म्हणजे काय मुलांनो? प्रत्यक्षात किंवा काल्पनिक वस्तूचे किंवा गुणाचे जे नाव असते त्याला नाम म्हणतात. उदाहरणार्थ रमेश, मुलगा, परी, ध्येय, गोडी, फूल इत्यादी. त्यानंतर आहे सर्वनाम. सर्वनाम कशाला म्हणतात मुलांनो? नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम म्हणतात. उदाहरणार्थ मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, हा, जे, आपण, स्वतः इत्यादी असे शब्द येतात. त्यानंतर आहे विशेषण. विशेषण म्हणजे काय मुलांनो? जो शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्याला विशेषण म्हणतात. उदाहरणार्थ चांगला, गोड, हिरवा, चौपट इत्यादी शब्द. त्यानंतर आहे क्रियापद. क्रियापद म्हणजे मुलांनो वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करतो म्हणजे वाक्याच्या शेवटी जे शब्द असतात, जो शब्द असतो त्याला क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ आहे, नाही, उठतो, बसतो, खातो, पितो इत्यादी शब्द. तर मुलांनो, तुम्हाला विकारी शब्द समजले. आता आपण बघूया अविकारी शब्दामधील क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय मुलांनो? क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ दररोज, जवळ, जोरात, खूप ही क्रियाविशेषणे अव्यय आहेत. आणि मुलांनो, या क्रियाविशेषण अव्ययाचे 4 प्रकार पडतात. एक कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय, संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. तर तुम्हाला समजलं क्रियाविशेषण म्हणजे काय आणि त्याचे प्रकार हे तुम्ही अभ्यासलं आहे. पुढचा प्रकार आहे मुलांनो शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दाला जोडून आलेल्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. शब्दाला जोडून आलेल्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. शब्दयोगी म्हणजे शब्दाला जुळलेला, म्हणून शाळेपुढे, अभ्यासाशिवाय, सलीलसारखा, सरितेपेक्षा, मुलांसाठी. आता शाळेपुढे ह्यामध्ये पुढे हा शब्द शब्दयोगी अव्यय आहे. अभ्यासाशिवाय, अभ्यास आणि शिवाय ह्यामध्ये शिवाय हे शब्द शब्दयोगी अव्यय आहे. तर मुलांनो, ह्याचा सुद्धा अभ्यास आपण केलेला आहे. तर आता आपण उभयान्वयी अव्यय म्हणजे काय ह्याचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, पुढील वाक्यांतील अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या. प्रथम मी मुलांनो
तुम्हाला ही पूर्ण वाक्ये वाचून दाखवते. पहिलं वाक्य आहे, सुमन व शीतल एकाच शाळेत आहेत. दुसरं वाक्य आहे, माझ्या दप्तरात पुस्तके आणि वह्या असतात. तिसरं वाक्य, पाऊस पडला आणि रान ओले झाले. चौथं वाक्य, वक्तृत्व स्पर्धेत महेश किंवा रमेश भाग घेईल. पाचवं वाक्य, आलोकने खूप अभ्यास केला म्हणून तो पास झाला. मुलांनो, तुम्ही वाक्य ऐकली आणि त्या वाक्यामध्ये जे अंडरलाईन केलेले शब्द आहेत त्याचं नीट तुम्ही त्या शब्दांकडे नीट लक्ष दिलं. बघा, पहिलं वाक्य जे आहे, सुमन व शीतल एकाच शाळेत आहेत, बरोबर. ह्यामध्ये व ह्या शब्दाला अंडरलाईन आहे, अधोरेखित केलेला आहे. व या शब्दाने सुमन नि शीतल या दोन शब्दांना जोडले आहे. सुमन व शीतल ह्या शब्दांना जोडण्याचं काम कोणत्या शब्दाने केलं आहे, तर व या अक्षराने केलं आहे, बरोबर. म्हणजे व या शब्दाने सुमन शीतल या दोन शब्दांना जोडले आहे. दुसरा बघा, दुसऱ्यामध्ये कोणता अंडरलाईन वर्ड शब्द आहे, आणि, बरोबर. माझ्या दप्तरात पुस्तके आणि वह्या असतात. म्हणजे आणि या शब्दाने पुस्तके व वह्या या दोन शब्दांना जोडले आहे. पुस्तके वह्या हे दोन शब्दांना जोडण्याचं काम कोणत्या शब्दाने केलं आहे, आणि शब्दाने केलं आहे. तिसरं वाक्य बघा, पाऊस पडला आणि रान ओले झाले. पाऊस पडला आणि रान ओले झाले. आणि या शब्दाने पाऊस पडला व रान ओले झाले ही दोन वाक्ये जोडली आहेत. इथे शब्द नसून वाक्ये जोडण्याचं काम केलं आहे. ते कोणत्या शब्दाने, आणि या शब्दाने. पाऊस पडला हे एक वाक्य झालं, बरोबर. रान ओले झाले हे दुसरं वाक्य झालं. पण ह्या दोन्ही वाक्याला जोडण्याचं काम कोणी केलं आहे, आणि या शब्दाने केलं आहे. पुढे बघा, चौथं वाक्य, वक्तृत्व स्पर्धेत महेश किंवा रमेश भाग घेईल. इथे बघा, वक्तृत्व स्पर्धेत महेश किंवा रमेश भाग घेईल. इथे किंवा या शब्दाने महेश व रमेश या दोन शब्दांना जोडले आहे. महेश आणि रमेश या दोघांना जोडण्याचं काम कोणी केलं आहे, किंवा या शब्दाने केलं आहे. आणि शेवटचं वाक्य बघा मुलांनो, आलोकने खूप अभ्यास केला म्हणून तो पास झाला. म्हणून या शब्दाने आलोकने खूप अभ्यास केला व तो पास झाला ही दोन वाक्ये जोडली आहेत. म्हणून या शब्दाने किती वाक्ये जोडली आहेत, दोन. कोणती, आलोकने खूप अभ्यास केला आणि तो पास झाला. म्हणून हा शब्द दोन वाक्यांना जोडला आहे. दोन वाक्य या म्हणून शब्दाने जोडली आहेत. म्हणजेच बघा मुलांनो, दोन किंवा अधिक शब्द तसेच दोन किंवा अधिक वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयनामी अव्यय म्हणतात. बघा पुन्हा एकदा मी बोलते, दोन किंवा अधिक शब्द तसेच दोन किंवा अधिक वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयनामी अव्यय म्हणतात. उभय म्हणजे दोन. उभय म्हणजे काय, दोन. आणि अव्यय म्हणजे जोडणे. जर उभयनामी या शब्दाची आपण फोड केली तर उभय म्हणजे याचा अर्थ काय होतो मुलांनो, दोन. आणि अव्यय म्हणजे जोडणे. म्हणूनच त्याची व्याख्या काय तयार होते, दोन किंवा अधिक शब्द तसेच दोन किंवा अधिक वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयनामी अव्यय म्हणतात. म्हणूनच आपण जी वाक्ये इथे वाचली ह्यामध्ये व, आणि, किंवा, म्हणून ही काय झाली मुलांनो, उभयनामी अव्यय झाली. काय झाली, उभयनामी अव्यय कोणती झाली, म्हणून, व, आणि, किंवा, म्हणून ही उभयनामी अव्यय झाली.
मुलांनो, उभयनामी अव्यय फक्त इतकेच शब्द येत नाही, तर अजूनसुद्धा काही शब्द आहेत. बघा, अजून काही उभयनामी अव्यय आपण आपल्या वाक्यामध्ये, शब्दामध्ये, बोलण्यामध्ये वापरतो. बघा, अन, शिवाय, आणखी, नी, आणि, वा, अथवा, की, अगर, पण, परंतु, परी, बाकी, तरी, सबब, याकरिता, यास्तव, कारण, का, जर तर, जरी तरी, म्हणजे इत्यादी. हे सगळे जे शब्द आहेत ही कशाची उदाहरणे आहेत मुलांनो? उभयनामी अव्यय आहेत. म्हणजे हे जे शब्द दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतात त्यांना उभयनामी अव्यय म्हणतात. तर उभयनामी अव्यय तुम्हाला समजलं कसं ओळखायचं ते? दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडण्याचा जो काम करतो जो शब्द असतो त्याला उभयनामी अव्यय म्हणतात. समजलं मुलांनो तुम्हाला उभयनामी अव्यय? ओके. मुलांनो, पुढचं जे अव्यय आहे केवल प्रयोगी अव्यय, ह्याचा आता आपण अभ्यास करूया. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या. बघा, अबब, केवढा मोठा हत्ती. शाब्बास, सामना जिंकलात तुम्ही. अरे अरे, ठेच लागली त्याला. अहाहा, किती सुंदर देखावा हा. बापरे, केवढा मोठा साप हा. बघा मुलांनो, ह्या वाक्यामध्ये अधोरेखित केलेले शब्द अबब, शाब्बास, अरे अरे, अहाहा, बापरे हे तोंडावाटे उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेले उद्गार आहेत. आपल्या तोंडून हे उद्गार निघालेले आहेत. त्यातून कोणकोणत्या भावनांचे दर्शन होते ते पहा. बघा, पहिला आहे अबब. ह्या उद्गारातून आश्चर्य व्यक्त होते. म्हणजे अबब, केवढा मोठा हत्ती, म्हणजे आपल्याला आश्चर्य झालं आहे. अबब ह्या उद्गारातून आश्चर्य, नवल व्यक्त होते. त्यानंतर दुसरा आहे शाब्बास. या उद्गारातून कौतुक व्यक्त होते. शाब्बास या उद्गारातून, ह्या आपल्या तोंडून जो शब्द निघाला आहे शाब्बास, त्यातून आपण कौतुक व्यक्त केलं आहे. त्यानंतर अरे अरे ह्या उद्गारातून दुःख व्यक्त होत आहे. ह्या उद्गारातून काय व्यक्त होते? दुःख. त्यानंतर अहाहा या उद्गारातून आनंद व्यक्त होतो. आणि बापरे या उद्गारातून भीती व्यक्त होते. पण म्हणतो बापरे, केवढा मोठा साप हा, म्हणजे यातून आपली भीती जी आहे ती बापरे या उद्गारातून व्यक्त होते. तर मुलांनो, तुम्हाला समजलं? अबब ह्या उद्गारातून आश्चर्य व्यक्त होते, बरोबर. शाब्बास ह्या उद्गारातून कौतुक व्यक्त होते. अरे रे ह्या उद्गारातून दुःख व्यक्त होते. अहाहा या उद्गारातून आनंद व्यक्त होतो. आणि बापरे या उद्गारातून भीती व्यक्त होते. म्हणजेच मुलांनो, उत्स्फूर्तपणे भावना प्रकट करणाऱ्या उद्गारवाचक अविकारी शब्दाला केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय मुलांनो? उत्स्फूर्तपणे भावना प्रकट करणाऱ्या उद्गारवाचक अविकारी शब्दाला केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. केवल प्रयोगी या शब्दाची जर फोड केली तर केवल म्हणजे फक्त, केवल म्हणजे फक्त, आणि प्रयोग म्हणजे उच्चार किंवा उपयोग, उच्चार किंवा उपयोग. म्हणून वाक्यामधील अबब, शाब्बास, अरे, आहाहा हे केवल प्रयोगी अव्यय आहेत. अशीच मुलांनो अजून काही केवल प्रयोगी अव्यय आपण बघूया. केवल प्रयोगी अव्ययाच्या पुढे नेहमी उद्गार चिन्ह देतात. उद्गार चिन्ह एक्सक्लेमेटरी मार्क, बरोबर. केवल प्रयोगी शब्द ओळखताना हे लक्षात ठेवायचे, जिथे एक्सक्लेमेटरी उद्गारवाचक चिन्ह असते तो काय शब्द असतो? केवल प्रयोगी अव्यय असतो. ज्याप्रमाणे मुलांना विरामचिन्हामध्ये आपण क्वेश्चन मार्क कसं पटकन ओळखतो, प्रश्नचिन्ह कसं ओळखतो, कारण पुढे क्वेश्चन मार्क असतो. त्याचप्रमाणे केवल प्रयोगी अव्ययामध्ये सुद्धा एक्सक्लेमेटरी मार्क आलं म्हणजे समजायचं तो कोणता शब्द आहे? केवल प्रयोगी अव्यय आहे. हा केवल प्रयोगी अव्यय ओळखायला खूप इझी जातो.
एक्सक्लेमेटरी मार्क आलं म्हणजे समजायचं केवलप्रयोगी अव्ययाचं शब्द आहे. उदाहरणार्थ अच्छा आणि एक्सक्लेमेटरी मार्क आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे. अरे त्यानंतर पण उद्गारवाचक चिन्ह आहे. वा उद्गारवाचक चिन्ह आहे. अशा प्रकारे म्हणून केवलप्रयोगी अव्ययाच्या पुढे नेहमी उद्गार चिन्ह असते. हे लक्षात ठेवायचं आहे. केवलप्रयोगी ओळखताना एक्सक्लेमेटरी मार्क जर असेल तर ते केवलप्रयोगी अव्यय असते. बघा त्याची पण काही केवलप्रयोगी अव्यय बघा अजून किती आहेत ते. वा, वा वा, ओहो, आहा, इश, आई ग, हाय हाय, अंगाई, ऊ, अरेच्चा, ओहो, हा हा, भले, वा, छान, ठीक, फक्कड, खाशी, यौन, बराय, अच्छा, जी हाँ, हाँ, हाँ जी, छे, छट, हट, हू, छे छे, अह, थू, शिशी. नंतर अग, अरे, अहो, ए, बा, रे, चुप, चिप, गप इत्यादी शब्द केवलप्रयोगी अव्यय आहेत. तर मुलांनो तुम्हाला केवलप्रयोगी शब्द अव्ययाची व्याख्या समजली आणि त्याची अव्यय पण समजली. अजून किती किती असतात ती. ओके मुलांनो, केवलप्रयोगी अव्ययाचे प्रकार आहेत बघा. आपल्या मनात जितक्या प्रकारच्या भावना असतात तितके केवलप्रयोगी अव्ययाचे प्रकार असतात. या विविध भावना व त्या भावना व्यक्त करणारे शब्द पुढील तक्त्यात दिले आहेत. बघा मुलांनो, आपल्या मनामध्ये जितक्या प्रकारच्या भावना असतात तितकेच केवलप्रयोगी अव्ययाचे प्रकार असतात. या विविध भावना व त्या व्यक्त करणारे शब्द पुढील तक्त्यामध्ये आपल्याला दिले आहेत. बघा केवलप्रयोगी एका कॉलममध्ये दिले आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये त्यातील शब्द. हर्षदर्शक. हर्षदर्शक म्हणजे आपण खुश होतो तेव्हा. वा, वा वा, आहा, ओहो, आहा, अहाहा. त्यानंतर शोकदर्शक म्हणजे दुःख व्यक्त करतो तेव्हा. ऊ, अरे अरे, अयाई, अगाई, हाय हाय, हाय. आश्चर्यकारक. आश्चर्यकारक म्हणजे आपल्याला जेव्हा नवल वाटतं बरोबर तेव्हा. ओहो, अबब, बापरे, अहाहा, अरेच्छा. त्यानंतर प्रशंसादर्शक. शाब्बास. प्रशंसा म्हणजे स्तुती करणे बरोबर. शाब्बास, भले, वा, छान, ठीक, फक्कड, खाशी. त्यानंतर संमतीदर्शक म्हणजे आपण कोणाला आपली संमती दर्शवतो तेव्हा. हां, जी, जी हां, ठीक, बराय, हा, अच्छा. त्यानंतर विरोधादर्शक. विरोधदर्शक म्हणजे आपण त्याला संमती देत नाही, आपण त्याच्या अगेन्स्ट असतो. विरोधादर्शक. छे, शट, हट, ऊ, उहू, च, अह, छे छे. जास्त करून ह्यामधले आपण छे 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 हे शब्द जास्त वापरतो. त्यानंतर तिरस्कारदर्शक म्हणजे आपल्याला जी वस्तू आवडत नाही असं आपल्या तोंडून पटकन निघतं. थू थू, शी. त्यानंतर शीड, हुड, हत, थिक असे शब्द आपल्या तोंडून पटकन निघतात. त्यानंतर संबोधदर्शन. अरे, अगे, अहो, ए, अगो, बा, रे म्हणजे आपण कोणाला तरी संबोधतो की अरे असे शब्द आपल्या तोंडून निघतात. त्यानंतर मौनदर्शक म्हणजे आपण चूप. मौन म्हणजे काही न बोलता. चूप, गप, गुपचूप, चिडीचूप. आपण सांगतो गप बस, चूप, एकदम चूप असं आपण जेव्हा बोलतो तेव्हा ते मौनदर्शक शब्द असतात. तर मुलांनो तुम्हाला केवलप्रयोगी समजलं. केवलप्रयोगी अव्यय ओळखताना काय लक्षात ठेवायला सांगितलं मी. जेव्हा उद्गारवाचक चिन्ह असते ज्या शब्दाच्या पुढे तो शब्द काय असतो, केवलप्रयोगी अव्यय असतो. तर मुलांनो तुम्हाला आज उभयनामी अव्यय व केवलप्रयोगी अव्यय हे दोन्ही प्रकार समजले. ओके, तर आता आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढील तासाला. थँक्यू.